नमस्कार. आज आपण ठरल्याप्रमाणे कोविड-19 अँड आयुर्वेद पार्ट 2 सुरू करतो आहोत. कालचा जो भाग होता त्याच्यामध्ये मुळामध्ये आपण कोविड-19 याच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची का आवश्यकता आहे याचा विचार केला. खरं म्हणजे मला असं वाटतं की कालच्या भागाच्या पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आजचा भाग आहे, कारण याच्यामध्ये मुख्य या संप्राप्तीतल्या घटना ज्या आधुनिक शास्त्राने सांगितलेल्या आहेत त्याचा आपण परामर्श घ्यायचा प्रयत्न करणार आणि मग त्या घटनांचा विचार करताना आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून त्या समजून घेऊन त्यांच्यावर चिकित्सा करता येणं शक्य आहे का, असा आजचा साधारणतः आपल्या व्याख्यानाचा विषय असणार आहे. तत्पूर्वी मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. कालच्या लेक्चर नंतर मला एका विद्यार्थिनीचा संपर्क या विषयामध्ये झाला, तिच्या मनात काही शंका होत्या तर तिने विचारलं मला. तिला मी असं म्हणालो की आपण या विषयावर आणखी उद्याच्या लेक्चरमध्ये बोलूयात. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की तो विषय सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावा. तिच्या मनात जी शंका होती ती अशी होती की काही कोविडच्या रुग्णांमध्ये संधी संदर्भातील काही लक्षणं निर्माण झालेली होती आणि बाकी कुठलीही लक्षणं नव्हती, किंवा काही रुग्णांमध्ये अजिबातच लक्षण नव्हतं. तर या सगळ्याचा, या व्हेरिएबिलिटीचा कसा विचार आपण याच्यामध्ये करायचा, किंवा मग त्यांना आपण ज्वर कसं म्हणणार, किंवा त्याला आपण श्वास कसं म्हणणार. मुळामध्ये कोविड-19 हा विषय जो आपल्यापर्यंत आला तो आधुनिक शास्त्राच्या चष्म्यातून आला. त्यांनी या रोगाचं वर्णन एका पॅटर्न नुसार किंवा एका पद्धतीनुसार केलं आणि मग आपल्याकडची मंडळी जी आहे ती आपल्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागली आणि मग त्याला आयुर्वेदाच्या चौकटीमध्ये कसं बसवता येईल याचा विचार सुरू झाला. ढोबळ मानानं आपण कोणत्याही व्याधीकडं असं पाहत नाही. आपण असंच म्हणतो की आमच्याकडे पेशंट आल्यानंतर आम्ही आयुर्वेदीय जी काही पद्धत आहे निदानाची, परीक्षणाची, तिचा वापर करू आणि त्याच्यातून आमचं जे काही निदान आहे ते करू आणि मग त्याची पुढची चिकित्साही करू. साधारणतः आपल्याकडे अशीच गोष्ट असते. मी वैयक्तिक सुद्धा तसंच करतो. अनेक वैद्य आपल्याला असे सांगताना दिसतील की ज्या वेळेला रुग्ण त्यांच्याकडे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स घेऊन जातो, फाईल्स घेऊन जातो, तर हा वैद्य त्यांना सांगतो की बाबा तुमचं सगळं जे काही मटेरियल आहे ते बाजूला ठेवा, आधी मला तुमचं माझ्या पद्धतीनं परीक्षण करू द्या, मग आपण हवं तर रिपोर्टचा अभ्यास करूया. हे सांगण्याचा मुद्दा असा असतो की आपण डेव्हिएट होऊ शकणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीपासून. बऱ्याचदा आपले जे डायग्नोसिस असतात किंवा आपली जी परीक्षणं असतात ती या इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्ट्समुळे इन्फ्लुएन्स व्हायची शक्यता असते. ती होऊ नये हा पण एक त्यातला उद्देश असतो. आणि दुसरी महत्वाची सगळ्यात गोष्ट अशी की आयुर्वेदाची आपली परीक्षण पद्धती ही पूर्णतः वेगळी आहे, टोटली डिफरंट. मग ती करताना आपल्याला दुसऱ्या शास्त्राचा काही आधार नको असतो आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचे रिमार्क्स ऐकताना किंवा आपल्याला ते ऐकू येतात. आता याच्यामध्ये एक मी उदाहरण रिसर्च तुम्हाला आधी सांगतो. कदाचित तुमच्या वर्गात मी आधी सांगितलं असेल की 1983 मध्ये एक रिसर्च केरळमध्ये कॅरी आउट झाला आणि त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पण फंडिंग पोहोचवलेलं होतं. एक्सटेन्सिव्ह रिसर्च होता, मोठ्या प्रमाणावर केला गेलेला रिसर्च होता. तर त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी पहा, मॉडर्न सायन्सेस नुसार किंवा आधुनिक विज्ञानानुसार ज्या व्याधींचं निदान हे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. बघा मी नीट काय सांगतो ते ऐका. रुमॅटॉइड आर्थरायटिस असं निदान असलेले साधारणतः 200-250 रुग्ण त्यांनी निश्चित केले आणि यांचं डायग्नोसिस कोणी केलं तर MD मेडिसिन झालेल्या लोकांनी केलं, फिजिशियन लोकांनी केलं. आणि कशाच्या आधाराने केलं, त्यांची जी काही परीक्षणाची पद्धती असेल, इन्व्हेस्टिगेशन्स असतील आणि आता अमेरिकन सोसायटीने काही त्यांची लक्षणं पण निश्चित केलेली आहेत.
मग त्या लक्षणापैकी 6 पैकी 4 असतील तर त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणायचं. आणि आता तर वेगळे वेगळे इन्व्हेस्टिगेशन पण त्याच्यासाठीचे आहेत अस्तित्वात. तर हे करताना त्याचं स्वरूप असं ठरलं की निदान हे फिजिशियन लोकांनी करायचं. त्याच्यानंतर पुढची स्टेप अशी होती त्या रिसर्चची की आयुर्वेदीय 2, 3, 4, 5 फिजिशियन्स त्यांनी त्यांच्या पद्धतीने निदान करायचं. ते निदान वातरक्त असू शकत, ते निदान आमवात असू शकत, ते आणखीन काही सामसंधिगत वातासारखी अवस्था एखादी असू शकेल किंवा अन्य काही असू शकेल. त्या पद्धतीचं निदान आयुर्वेदीय वैद्यांनी करायचं आणि त्याला चिकित्सा द्यायची. म्हणजे एकच वैद्य सगळ्या रुग्णांना ट्रीटमेंट करणार नाहीये. पहा मुद्दा कसा आहे लक्षात घ्या. त्या रिसर्चची चौकट जी आहे ती कशी ती समजून घ्या. की पहिल्यांदा डायग्नोसिस केलं फिजिशियन लोकांनी मॉडर्नच्या. त्यांनी सगळ्यांनी रुमॅटॉइड आर्थरायटिस असं डायग्नोसिस असलेलेच लोक शॉर्टलिस्ट केलेले. त्यांचं निदान पुन्हा आयुर्वेदिक वैद्यांनी ते सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या पद्धतीने केलं आणि त्यांना चिकित्सा दिली. ती चिकित्सा सुद्धा वेगळी वेगळी होती. सध्याचा जो रिसर्चचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असं असतं, एकच निदान असलेले रुग्ण घेतले जातात आणि त्यांना एकच प्रकारची चिकित्सा, एकच प्रकारचं त्यांचं खाणं पिणं राहणीमान आणि एकच प्रकारचे औषधं त्याचे डोस असं सगळं 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 सेम असतं. पण इथं मात्र हा रिसर्च असा केला गेलेला नव्हता आणि जवळजवळ 30-40 वर्षांपूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला केला गेलेला रिसर्च आहे. आणि या सगळ्या रुमॅटॉइड आर्थरायटिस वाल्यांचं आयुर्वेदीय निदान आमवात असेल किंवा वातरक्त असेल किंवा संधिगत वात असेल आणि त्यांना चिकित्सा दिली गेली. ती सुद्धा त्या वैद्याला जी अप्रोप्रिएट वाटली ती चिकित्सा दिली गेली आणि दर 3 महिन्यानंतर त्यांचं परीक्षण फिजिशियन लोकांनी केलं. एमडी मेडिसिन दर 3 महिन्यांनी आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी सगळे रिझल्ट्स आहेत ते त्याचं अनालिसिस केलं. मला वाटतं मला तर एक्झॅक्टली आकडे लक्षात नाहीत पण साधारणतः जर 200-250 पेशंट्स या स्टडीमध्ये असतील तर साधारणतः 60% पेशंट्सनी हा विषय पूर्ण केला. काही लोकांनी मधून सोडून दिला असेल तरी सुद्धा तो आकडा 1,200 पेक्षा जास्त होता. आणि इतक्या सगळ्या लोकांचं ज्या वेळेला अनालिसिस केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की सगळ्या रुग्णांना आराम पडला. कुणाला 40% असेल, कुणाला 50% असेल, कुणाला 80% असेल, पण सगळेजण काही प्रमाणामध्ये चिकित्सेपासून त्यांना लाभ झालेला अशी त्यांची परिस्थिती होती. पहा मॉडर्नच्या दृष्टीने ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे की आमच्या दृष्टीने डायग्नोसिस त्याचं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, परंतु त्यांना चिकित्सा मात्र एकच सारखी दिली गेलेली नाहीये. वेगळी वेगळी चिकित्सा देऊन सुद्धा हे पेशंट सगळे बरे कसे झाले हा त्यांच्या समोर एक प्रश्न होता आणि आश्चर्याचा भाग होता की असं होऊ शकतं का. पण असं होऊ शकतं. हे कशासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लेक्चरच्या की असं पुढेही होणार आहे की एखादा व्याधी ज्या वेळेला आधुनिक शास्त्राने सांगितलेला असतो की तो अशा प्रकारचा आहे, आयुर्वेदीय पद्धतीनं आपण त्याचं परीक्षण करताना तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समोर आलेला असू शकतो किंवा त्याचं आयुर्वेदीय निदान वेगळ्या वेगळ्या रुग्णांमध्ये वेगळं वेगळं असू शकतं आणि त्यांची चिकित्सा ही वेगळी असू शकते. मी काल याचं सूतवाच केलं होतं लेक्चरमध्ये की COVID-19च्या बाबतीतही ही गोष्ट पॉसिबल आहे की COVID-19 RT-PCR पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना COVID-19 म्हणायचं. त्याचं साधारणतः लक्षण समुच्चय किंवा सिम्प्टोमॅटॉलॉजी अमुक अशा प्रकारची आहे. पण ह्या सगळ्या रुग्णांचं आयुर्वेदीय निदान एकच असेल असं नाहीये, वेगळं वेगळं असू शकतं. मग पुन्हा प्रश्न येतो की मग याचा प्रोटोकॉलचा खटाटोप का. तर याचंही उत्तर मी काल दिलं होतं. ते असं की इतक्या व्हास्ट प्रमाणामध्ये रुग्ण आज तयार होत आहेत किंवा त्यांचं डायग्नोसिस होत आहे आणि तुम्ही एक एक रुग्ण जर तपासत बसला तर तशी शक्यता नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्रोटोकॉल तयार करून हा पब्लिक पर्यंत पोहोचावा लागतो. आपणही कॉलेजच्या हॉस्पिटलसाठी असा प्रोटोकॉल तयार केलेला आहे. तर साधारणतः लेक्चर संपताना मी सांगेन आपल्याकडचा प्रोटोकॉल काय येतो आणि मग आपण याला चौकटीत का बसवायचा प्रयत्न करतोय. ते जिकिरीचं आहे, थोडंसं त्रासच आहे, तरी पण आपण त्याला चौकटीत बसवतो या गोष्टींसाठी की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या
रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर मला वाटतं की श्रुती, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कालचं. त्यातूनही जर काही शंका असतील तर तो पुन्हा मला मेसेज करू शकते, त्याचा आपण पुन्हा चर्चा निवांत करूया. आता आपण आजच्या मूळ विषयाकडे येऊया, आपल्या कोविड-19च्या. तर मुळामध्ये कोविड-19 याच्यामध्ये आधुनिक शास्त्र काय आहे हे सांगतं. तर खरं तर याच्यामध्ये सुद्धा विद्वानांमध्ये अनेक मतभेद आहेत. पण साधारणतः असं सांगितलं जातं की तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो. आता याचा इन्क्युबेशन पिरियड आहे तो गेल्या 6 वर्षामध्ये अनेक वेळा बदललेला आहे. पण साधारणतः आता असं सांगितलं जातं की 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला लक्षण निर्माण होतात, जर लक्षण निर्माण व्हायची असतील तर. आणि सुरुवातीची जी लक्षणं आहेत तर ती आहेत ती ताप, त्या रुग्णांना यायला लागतो ज्वर, त्याच्यानंतर प्रतिशाय वा काही लोकांमध्ये शुष्क कास, काही लोकांमध्ये सकफ शिवण पण असतं, आणि अंगमर्द आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये अंगमर्द असतो. हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याची लक्षणं. त्यामुळे आता असं म्हटलं जातंय की कोविड-19 समजूनच ट्रीट करा. कोणताही ज्वर तुमच्याकडे आला तर त्याला कंपल्सरी RT-PCR करायला पाठवा. साधारणतः सुरुवातीच्या काळातला हा लक्षण समुच्चय असतो. आता हा व्हायरस कशा स्वरूपाचा आहे, तर एक बॉल आहे त्या व्हायरसचा, आणि त्याच्यावर असे काटे आहेत. आपण सगळीकडे ते चित्र बघितलं, हे जे काटे आहेत किंवा जे स्पाइक्स आहेत त्याला एस प्रोटीन किंवा स्पाइक प्रोटीन असं म्हटलेलं आहे. आतापर्यंतच्या संशोधनानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की हे एस प्रोटीन जे आहे हे सगळ्यात की फॅक्टर आहे त्या व्हायरसचा. व्हायरस ज्या वेळेला अल्व्हेओलामध्ये आपला प्रवेश करणार आहे, आपल्या पेशींमध्ये फुफ्फुसाच्या प्रवेश करणार आहे, त्यावेळेला हा या स्पाइक प्रोटीन्सच्या माध्यमातून प्रवेश करणार आहे. आणि या स्पाइक प्रोटीन्स त्याच्याशी चिकटल्यानंतर, आत गेल्यानंतर पेशीमध्ये हा व्हायरस रेप्लिकेट होतो. रेप्लिकेट झाल्यानंतर ती पेशी डिस्टर्ब होते किंवा फुटते, रप्चर होते, आणि त्यातून हा बाहेर पडतो आणि नवीन पेशींना तो इन्व्हेंट करणार. आता या सगळ्यामध्ये पूर्वीपासून आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जो व्हायरस आहे त्याचे हे स्पाइक्स नष्ट होण्यासाठी तुम्ही 20 सेकंदापर्यंत हात खूप जास्त जोरामध्ये घासून स्वच्छ करा, किंवा डिटर्जंटमध्ये तो जास्त वेळ बुडवून ठेवा, तुमचा जर काही कपडा असेल किंवा काही असेल तर, जेणेकरून हे जे स्पाइक्स आहेत हे नष्ट होतील, कारण तो त्यातला की फॅक्टर. वॅक्सिन्स जी तयार झालेली आहेत ही सुद्धा याच स्पाइक प्रोटीन्सचा विचार करून तयार झाली. उदाहरणार्थ कोविशिल्ड जे वॅक्सिन आहे ते अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे की त्याच्यामध्ये चिंपांझींच्या शरीरामधला एक जो ॲडेनो व्हायरस आहे त्याच्यामधला DNA घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा जो एस प्रोटीन आहे किंवा स्पाइक प्रोटीन आहे त्याचा RNA जेनेटिकल इंजिनिअरिंगच्या मदतीनं ऍड केलेला आहे, चिकटवलेला आहे, आणि हे जे काही तयार झालं रसायन हे नंतर वॅक्सिनच्या स्वरूपात तुमच्या शरीरात सोडलं जातं. तुमच्या शरीरात सोडल्यानंतर रेप्लिकेशन झाल्यानंतर खूप सारे एस प्रोटीन्स तुमच्या शरीरात तयार होतात, आणि मग तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या या एस प्रोटीन्सच्या विरुद्ध लढतात, इम्युनिटी डेव्हलप करतात. म्हणजे पुढच्या वेळेला ज्या वेळेला डायरेक्ट तुमच्या शरीरावर व्हायरसचा अटॅक होतो त्यावेळेला हे जे एस प्रोटीन आहेत व्हायरसचे हे सगळे डिस्ट्रॉय केले जातात, त्याच्यामुळे व्हायरसचा काही आपल्याला त्रास होत नाही. साधारणतः मी काही वॅक्सिन या विषयातला तज्ञ नाही, पण जे मला समजलेलं आहे त्यानुसार हे असं आहे, कोवॅक्सिन म्हणजे त्याच्यात डायरेक्ट किल केलेला व्हायरस आहे, आणि त्याच्यामुळं तो किल केलेला व्हायरस शरीरामध्ये जरी असला तरी त्याच्यामुळे इम्युनिटी डेव्हलप होते, आणि नंतर मग आपल्याला इम्युनिटी ज्या वेळेला ऍक्च्युअल इन्फेक्शन होतं कोविडचं त्यावेळेला कामाला येते. साधारणतः ही 2 वॅक्सिन ही या पद्धतीनं आहेत, आणि मुळामध्ये या स्पाइक प्रोटीनच्या बद्दलच आपण सगळ्यात जास्त विचार केलेला आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून पण आणि वॅक्सिनेशन म्हणून पण. ज्या वेळेला हा आत प्रवेश करतो त्यावेळेला तो आपल्या वरच्या ऊर्ध्व जत्रुगत सगळ्या भागांमध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्या पद्धतीची सगळी चिकित्सा सांगितलेली, आणि त्याच्यामुळे आता सुद्धा ज्या प्रकारचं इन्हेलेशन सांगितलं जातं, मिथिलीन ब्ल्यू म्हणा किंवा या नवीन काही गोष्टी सांगितल्या जात आहेत, किंवा वाफ घ्यायला सांगितलेली, स्टीम घ्यायला सांगितलेली, जेणेकरून त्याचा प्रसार कमी व्हावा किंवा व्हायरलचं रेप्लिकेशन कमी व्हावं, व्हायरल लोड कमी व्हावा म्हणून. आणि जी मॉडर्न जी लोक आहेत त्यांचं पण सांगताना म्हणणं असं आहे, पहिले 7 दिवस तुम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून राहा. पहिले 7 दिवस तुम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून राहा. थोडक्यात प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं पहिल्या 7 दिवसामध्ये घेऊ नका.
अँटीव्हायरल घ्यायला हरकत नाही. रेमडेसिवीर हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं झालंय, पण तज्ञांचं म्हणणं असं आहे की पहिल्या 7 दिवसामध्ये किंवा पहिल्या फार तर 7 ते 10 दिवसामध्ये जर रेमडेसिवीरचा ज्युडिशियस वापर जर केला तरच त्याचा व्हायरल लोड कमी करताना उपयोग होतो. एकदा का ती स्टेज निघून गेली की त्याच्यानंतर पुढे येणारं जे काही स्वरूप आहे त्या रोगाचं त्याच्यावर रेमडेसिवीरचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळं साधारणतः स्वरूप असं या रोगाचं 80% ते 82%, 85% लोकांमध्ये प्रतिकार शक्तीच्या जोरावर हा व्हायरस नलिफाय केला जातो शरीरांकडनं. आणि जर चिकित्सेची आवश्यकता असेल तर त्यांच्याकडून सुद्धा व्हिटॅमिन सी किंवा झिंक द्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर अन्य व्हिटॅमिन्स द्यायला सांगितलेली आहेत. फार तर अँटीव्हायरल रेमडेसिवीर असेल किंवा फॅव्हिपिराविर असेल अशा स्वरूपाचं औषध सुरुवातीच्या काळामध्ये द्यायला सांगितलेलं आहे. काही तज्ञ लो डोस स्टिरॉइड पहिल्यापासून द्या असं म्हणतात, जेणेकरून इन्फ्लमेटरी प्रोसेस जे पुढं वाढू शकणार आहे कमी होईल. काही लोकांचा याला विरोध आहे. थोडक्यात तिथं थोडस डिबेटिंग पॉइंट आहे. याच्या नंतर काय होतं, जर समजा ह्याच्यातून पेशंट डिटोरिएट होत गेला तर पुढच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती पण कमी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की व्हायरलचा लोड वाढलेला आहे, त्याच्यामुळे त्याला दिलेला इम्युन रिस्पॉन्स जो असतो तो पण वाढला गेला किंवा एक्झॅजरेट झालेला आहे. आता याला मुळात एखाद्या इन्फ्लमेशनची प्रोसेस काय ते समजून घेतली पाहिजे आपण. कोणत्याही प्रकारचं इन्फ्लमेशन होतं 5 सायन्स आपल्याला माहिती आहे, रुबार, कॅलॉट, डलॉट, डलॉट, टुमॉर, फंक्शनलिया. ह्या 5 गोष्टी ज्या वेळेला शरीरात घडत असतात त्यावेळेला ऍक्च्युली आज काय घडतं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकाइन्स असतील, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर्स असतील, इंटरफेरन्स असतील, इंटरल्युकिन्स असतील, या सगळ्यांचं प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये होतं किंवा त्यांचा सप्लाय या ठिकाणी जास्त केला जातो. पण जर हा सप्लाय एखाद्या पेशंटमध्ये अति प्रमाणात जर वाढला तर जी काही कंडिशन शरीरामध्ये उद्भवते त्याला सायटोकाईन स्टॉर्म असं त्याने म्हणतात. आणि हा जो सायटोकाईन स्टॉर्म जो आहे ना हा अनेक रुग्णांमध्ये मृत्यूचं कारण ठरतो. याचं स्वरूप साधारणतः होतं प्रचंड फिवर त्या पेशंटला येतो, कंट्रोलमध्ये येत नाही, टॅकिकार्डिया खूप झालेला असतो, रेस्पिरेशन रेट वाढलेला असतो. थोडक्यात जी नॉर्मली प्रतिकार शक्ती म्हणून शरीराला आवश्यक असणारी यंत्रणा आहे तिचा प्रमाणापेक्षा जास्त ज्या वेळेला वापर होतो, कोणतीही गोष्ट मग ते अमृत असो नाहीतर विष असो, ही जर प्रमाणात असेल तर गुणकारी असते. अमृतही विषासमान होतं जर ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर. याचं प्रत्यंतर या सायटोकाईन स्टॉर्म मध्ये येतं. आता ह्या सायटोकाईन स्टॉर्मला काय म्हणायचं हे थोडस आपण जर त्या आधुनिक शास्त्राच्या शब्दांमध्ये जर बघितलं तर त्याने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अनकंट्रोलेबल इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स बाय द इम्युन सिस्टीम, त्याला त्यांनी सायटोकाईन असं म्हटलेलं आहे. The first documented use of the term cytokine storm, which can also be referred to as hypercytokinemia, appears in a 1993 article discussing ड्राफ्ट व्हायरस होस्ट डिझीज. म्हणजे हा त्याचा रेफरन्स आहे की त्याच्यानंतर ही टर्म अस्तित्वात आली. ह्याच्यामध्ये काय घडतं, रिगार्डलेस ऑफ वेअर द इन्फ्लमेशन इज ऑकरिंग, increased blood flow will typically follow these symptoms to allow for plasma proteins and leukocytes to reach the sites of injury. Although this cellular response is advantageous for the host defense against infections, they often occur at the expense of local organ function. म्हणजे त्या ऑर्गनला सॅक्रिफाईस केलं जातं जरी त्याची आवश्यकता असली त्यावेळेला. आणि याचं पुढचं जे स्वरूप आहे ते आहे ARDS. डेथ्स ज्या होत आहेत COVID-19 मध्ये त्या ARDS मुळे होत आहेत. ARDS म्हणजे अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. The pathogenesis of ARDS begins with inflammatory damage to the alveolar capillary membrane, like any other form of acute infection or inflammation, and the permeability of the surrounding vasculature, which in this case is that of the lungs, occurs. As the lung permeability rises, protein-rich pulmonary edema fluid is drawn into the lungs.
अल्टिमेटली लिडिंग टू रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी. आणि मग रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी झाल्यामुळं पेशंटला हायपॉक्सिया जाणवायला लागतो किंवा पेशंटचं SpO2 जे आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे, ते कमी कमी व्हायला लागतं, ड्रॉप व्हायला लागतं. आणि मी काल म्हटलो तसं आताचा जो हा नवा डबल म्युटंट जो कोरोना व्हायरस आहे, याच्यामध्ये जो तयार होणारा हायपॉक्सिया आहे हा कव्हर होत नाहीये, रादर दॅन इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा अशा प्रकारचे जे क्रॉनिक पल्मोनरी डिसीजेस आहेत की ज्याच्यामध्ये लॅटर स्टेजमध्ये पल्मोनरी फायब्रोसिस होतं, ते या पेशंट्समध्ये खूप अर्ली एजमध्ये खूप लवकर व्हायला लागतं. आणि पेशंट पल्मोनरी फायब्रोसिस झाल्यामुळं रिकवर पटकन होत नाही, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वर येत नाही आणि पेशंट या इन्सफिशियन्सीमध्ये जातो किंवा अॅक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअर मध्ये पेशंट जातो, त्याच्यातून त्याची डेथ होते. साधारणतः या प्रकारचं पिक्चर या कोविड-19चं आहे. म्हणजे आपण याचा जर नीट अभ्यास केला तर मी जे काल म्हटलं होतं तुम्हाला त्याचं तुम्हाला आता लक्षात येईल या पार्श्वभूमीवर की आपण काय विषय काल मांडला होता तो. म्हणून मी म्हटलं की आजचं लेक्चर जास्त महत्वाचं आहे की सुरुवातीला पहिल्या आठवड्याभराच्या काळात प्रतिकार शक्ती जर ज्याची चांगली आहे, पहा आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद यांच्यामधला मूलभूत फरक हा आहे की आपण क्षेत्र प्राधान्यवाद म्हणतो आणि आधुनिक शास्त्र जे आहे हा बीज प्राधान्यवाद म्हणतो. क्षेत्र प्राधान्यवाद म्हणजे काय? तुमचं शरीर जर सुदृढ असेल, तुमचं शरीर जर चांगलं असेल, सक्षम असेल, तर कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंचा विषाणूंचा झालेला अटॅक ते सहन करू शकतं. आणि जर ते खराब असेल, काही कारणाने खराब असेल, त्याच्यामध्ये काही न्यून असेल, काही वैगुण्य असेल, काही वैषम्य असेल, तर मात्र हे जीवाणू हावी होतात आणि तुम्ही त्या रोगाला बळी पडता. याच्या विरुद्ध ॲलोपॅथी मात्र बीज प्राधान्यवाद मानतं. मुळात क्षेत्र आणि बीज म्हणजे हे शेत आणि बीज या बियाणे याच्या संदर्भातला रूपक त्यांनी वापरलेलं आहे की तुमचं जर बी चांगलं असेल तर ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उगवून येऊ शकतं आणि जर तुमचं जमीन चांगली असेल, सुपीक असेल, तर काही बी त्याच्यात टाका तरी काही फरक पडत नाही. आणि म्हणून मग आपण जे अधिक महत्वाचे विषय अभ्यासतो त्याच्यामध्ये आपल्याला महाभारतातलं किंवा गीतेतलं जे उदाहरण सांगितलं जातं की अक्षत्रे बीजम उत्सृष्टम अंतरेव विनश्यति किंवा अतृणे पतितो वन्नी स्वयं एवोपशाम्यति, ह्या प्रकारचा आपल्याला प्रत्यय कोविडच्या पहिल्या अवस्थेमध्ये पेशंट्सला येताना दिसतो. आणि त्यावेळेला जर आपण ज्वराची चिकित्सा केली तर आपण काय करतोय ज्वराची चिकित्सा करून, तर आपली प्रतिकार शक्ती जी आहे ती शाबूत ठेवतोय किंवा ती वाढवायला मदत करतोय. लक्षात घ्या, प्रतिकार शक्ती ही कशावर अवलंबून आहे? तर याच्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा शरीरातला फॅक्टर जो आहे तो म्हणजे अग्नी आहे. प्रतिकार शक्ती आपली कशावर अवलंबून आहे? इनफॅक्ट आपलं बल जे आहे ते कशावर अवलंबून आहे? तर आयुर्वेद सांगतो की तुमचा अग्नी चांगला असेल तर तुमचं बल उत्तम असणार आहे, तुमचं व्याधिक्षमता उत्तम असणार आहे आणि तुमची प्रतिकार शक्ती खूप चांगली असणार. आणि हा अग्नी तेवत ठेवायचं काम आपली कोणती चिकित्सा करते? तर लंघनाची चिकित्सा करते. आपण लंघनाने काय करतो? तर आपण दोषांचं पाचन करतो किंवा अग्नीवर आलेलं जे आवरण आहे ते आपण नष्ट करायचा प्रयत्न करतो किंवा अग्नीला आपण पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करतो. पुनर्स्थापित म्हणजे काय? आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या ज्वरांच्या ज्या संप्राप्ती सांगितलेल्या आहेत त्या ढोबळमानाने जर त्याचं वर्णन करायचं झालं तर शास्त्रकार असं सांगतात, पहा 18 पुराण व्यासांनी लिहिली, पण असं सुभाषित आहे आपल्याकडं, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडन. म्हणजे इतकी 18 पुराण असतील तर त्याच्यामध्ये मूलतः दोनच तत्व आहेत. दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणं म्हणजे पुण्य. याच्या व्यतिरिक्त मी काहीही सांगितलेलं नाहीये पुराणांमध्ये, असं व्यासांचं म्हणणं किंवा असं त्यांच्या नंतरच्या अनुयायांचं म्हणणं असतं. तसं या सगळ्यामध्ये ज्वरांच्या संप्राप्त्या वेगळ्या वेगळ्या वाचल्या आपण, तर याच्या मुळामध्ये काय आहे तर पोटामधला अग्नी काही कारणावशात शाखागत झालेला आहे. त्यामुळं अग्निमांद्य आपल्याला जाणवतं, भूक लागत नाही आणि आपल्या एक्स्ट्रीमिटी जे किंवा आपलं सगळं अंग जे आहे ते मात्र आपल्याला गरम जाणवतं, जे नॉर्मली नसतं. थोडक्यात पोटातला अग्नी काढलेला आहे आणि तो बाहेर कुठेतरी फेकून दिलेला आहे. आणि लंघनाच्या साह्यानं आपण या अग्नीची पुनर्स्थापना त्याच्या जागी करत असतो. म्हणून लंघन हे जास्त महत्वाचं.
आता लंघनाचे प्रकार किती येतो, तर नॉर्मली जर मी 100 घास खात असेल तर 0 घास खाण्यापासून ते 99 घास खाण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला आपण लंघन म्हणू शकतो. प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक अवस्थेला. मी 50 घास खाल्ले तरी मी लंघन करतोय, 70 घास खाल्ले तरी मी लंघन करतोय, 10 घास खाल्ले तरी मी लंघन करतोय. त्यामुळे या कोविडच्या रुग्णांमध्ये लंघन हे अनशन रूपी द्यायचं का लघवशन रूपी द्यायचं हे त्या रुग्णावर बघून, त्याला झालेला अटॅक बघून आपल्याला ठरवावं लागणार आहे. सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेला प्रोटोकॉलचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं निश्चित सांगता येईल की लघवशन रूपी आहार तुम्ही सगळ्यांना नॉर्मली तुम्ही जेवढं खाता त्याच्यापेक्षा कमी खा. आणि मग ते जे काही खाल ते असं असेल की सात्विक असेल, शुद्ध असेल, लवकर पचणार असेल, गरम गरम असेल, शिळं नसेल, असं सगळं अन्न जे आहे. त्याच्यामध्ये मुगाचं कढण आलं, कुळथाचं कढण आलं किंवा भाताची पेज झाली, मऊ भात झाला, अशा प्रकारचा जर आहार आपण थोडा 2च्या ऐवजी 3 वेळा दिला म्हणून बिघडत नाही, पण कमी आहार किंवा लघवशन अशा स्वरूपाचं आणि गरम पाणी किंवा कोमट पाणी, आता सध्या खूपच उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे कोमट पाणी असं रुग्णाला द्या. त्याच्याबरोबर पाचन म्हणून आपण किंवा ह्या गोष्टी ऍग्रेव्हेट करायसाठी म्हणून अर्धावशिष्ट जल किंवा उकळून अर्ध केलेलं पाणी असेल किंवा आपल्याकडं षडंगोदक सांगितलेलं आहे, षडंग पाणी दिलेलं आहे, तेही आपण ह्याच्यामध्ये रुग्णाला जर बरोबर दिलं तर ही पाचनाची जी प्रोसेस असते दोषांच्या ती आपण ऍग्रेव्हेट करू शकतो, स्टिम्युलेट करू शकतो. लक्षात ठेवा की आपल्याला प्रतिकार शक्ती चांगली ठेवायची म्हणजे आपल्याला अग्नीचं बल उत्तम ठेवायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही चिकित्सा करायची आणि त्याच्यानंतर जो काही दोष संचय शिल्लक आहे तो दोष संचय शरीरातून घालवण्यासाठी म्हणून आपण विरेचन द्यायचं. इथं विरेचन जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण जसं क्लासिकल विरेचन देतो त्याच्यामध्ये आधी खतपान केलेलं आहे आणि मग नंतर इच्छानदी दिली किंवा असं काही विरेचन इथं अपेक्षित नाहीये. तर मंद स्वरूपाचं 2, 5, 7 असं जरी लूज मोशन्स होत असतील तरी आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून या अवस्थेमध्ये आपण तशा पद्धतीचं विरेचन दिलं. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की दर आठवड्याला एरंडेल हमखास दिलं जायचं घरातून. याचं कारण आठवड्याभरामध्ये जे आपल्याकडून काही अपथ्य घडतं तर ते अपथ्य शरीरात जो काही दोष प्रकोप करणार आहेत किंवा दोष संचिती करणार आहेत ती संचिती त्या आठवड्याभरातल्या एरंडेलच्या डोसांनी निघून जाते. आपल्याला इथं अशाच प्रकारचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला लंघन, पाचन आणि त्यानंतर मंद विरेचन अशा स्वरूपाची जर आपली चिकित्सा या स्टेजमध्ये ठेवली तर आपण या अवस्थेला जिंकू शकतो आणि 80च्या जागी कदाचित 85 त्याच्याऐवजी कदाचित 90 लोकांना आपण याच्यातून मुक्ती देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, अलोपॅथी पण तुमच्या या गोष्टीशी कॉन्ट्राडिक्टरी नाहीये. ते सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन सी घ्यायला सांगणार आहेत, झिंक घ्यायला सांगणार आहेत किंवा फार तर अँटीव्हायरल घ्यायला सांगणार आहेत. त्याच्या पलीकडे काहीही सांगत नाहीये. आपण हे इन्हान्स करताना शक्य असेल त्या ठिकाणी खूप जास्त वेळा नाही पण एखाद वेळेला 2 वेळेला स्टीम त्याला देऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा प्राणबळ स्रोतसावर काम करणारी औषधं जर आपण स्टीम साठी वापरली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये नस्य न केलेलं बरं, त्याच्यामुळे या काळात शक्यतो नस्य न करावं आणि त्याला आपण पुढच्या अवस्थेसाठी ठेवावं. तर थोडक्यात ही जी अवस्था आहे पहिली की जी त्यांच्याही दृष्टीनं माइल्ड आहे तर ती आपण या साह्यानं जिंकू शकतो. आता याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी अशी काही औषधं पण किंवा पाचन करणारी काही औषधं पण वैद्य मंडळी वापरू शकतात. त्याच्यामध्ये महासुदर्शन काढा असेल किंवा संशोधनी वटी असेल, गुरुची वटी किंवा हल्ली आयुष 64 म्हणून आयुषकडनं रिकमेंड गेलेली टॅबलेट आहे तिचा वापर आपण त्याच्यामध्ये त्या सुरुवातीच्या अवस्थेत करू शकतो. किंवा आपल्याकडे रस पाचक करणारी जी पाचन करणारी जी औषधं, रस म्हणजे ऍक्च्युली रसपाचक हा शब्द तसा अनुचित आहे कारण आपण धातूचं पाचन कधीही करत नाही, आपण दोषांचं पाचन करतो. मुळामध्ये हे जे काढे आहेत 5 काढे जे आपण धातुगत आमाचं पाचन करणारे काढे आहेत आणि हे बायवारू नावाचे जे सर होते त्यांनी पहिल्यांदा याचा एक्सटेन्सिव्ह वापर करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ते रूढ झाले. तर हे मुळामध्ये ज्वरातले काढे आहेत त्याच्यामुळे हे आमाचं पाचन करणारे आहेत, त्या विशिष्ट धातूंच्या ठिकाणी गेलेला जो आम आहे त्याचं पाचन करणारे आहेत. त्यामुळं रसपाचक ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो शब्द तिथं अभिप्रेत असतो. तर मग याच्यामध्ये कलिंग, पटोलस्य पत्र, कटुरोहिणी ह्या पद्धतीची जी औषधं आहेत किंवा अशा स्वरूपाची जी औषधं आहेत, काडीची राईत असेल, काही लोक परिपाठाचा वापर करतात. थोडक्यात पाचन करणारी औषध, प्रतिकारशक्ती आपली वाढवणारी, अग्नी वाढवणारी, तिक्त रस प्रधान
अशी औषधं सगळी या काळामध्ये आपण वापरतोय. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला पुढच्या अवस्थेमध्ये पेशंट जातो त्यावेळेला मी काल काही कल्पांचं तुम्हाला विवेचन केलं होतं. त्याच्यामध्ये साधारणतः सुवर्ण सुच्छेखर आहे, त्याच्यानंतर महालक्ष्मी विलास आहे, त्याच्यानंतर समीर पन्नग आहे. ह्या जी ARDS ची अवस्था आहे किंवा सायटोकाईन स्टॉर्म डेव्हलप होणारी जी अवस्था आहे याच्यामध्ये ह्या औषधांचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो. श्वासकास चिंतामणी आहे. तर ही जी मुळात औषध आहेत ना, आपल्याकडं मी काल म्हटलं तसं विशेषतः तुम्ही गुणशास्त्रींचं औषधी गुणधर्मशास्त्र हे पुस्तक जर रेफर केलं तर त्याच्यामध्ये या गोष्टीचं विवेचन तुम्हाला सापडेल. काही उत्तेजक औषध आहेत, उदाहरणार्थ समीर पन्नग जे आहे किंवा सोमल असलेली जी औषध आहेत, मल्लसिंधू असेल, पंचसूत असेल, तर ही उत्तेजन देणारी औषध आहे. पण याच्या विरुद्ध सुवर्ण सुच्छेखर असेल, स्मृतिसागर असेल, महालक्ष्मी विलास असेल, तर ही शामक चतुष्टय जो त्यांनी वर्णन केलं ते शामक चतुष्टयात एकांतवीर असेल तर ही औषध आहे. तर ही शरीराला अग्रेसिव्ह नाही तर शरीराला सांभाळून घेणारी, धातूंवर प्रेम करणारी आहेत, एकदम हॅझार्डस नाहीये किंवा रॅश प्रकारात काम करणारी औषधं नाही. तर याचं जरी तुम्ही संघटन बघितलं, आता सुवर्ण सुच्छेखर तर आपल्याला माहिती आहे शुद्ध तर टंकण, तर याच्यामध्ये ताम्र हा प्रधान घटक असतो, भृंगराजाची त्याला भावना असते. हा लक्ष्मी विलास जर बघितलं याच्या अनेक पाठ आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्या धातूंची लोचना स्वर्णमाक्षी आहे, अभ्रत खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात वापरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नादवल्ली स्वरसामध्ये त्याचं आपल्याला भावना त्याची दिलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण समीर पन्नगाचं जर संघटन बघितलं, पारदम गलबेरम मल्लम हरितालम मनशिला, तर त्याच्यामध्ये मुळात सोमल असल्यामुळे सोमलाला आपण विष म्हणतो. मध्यंतरी आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीचं औषध खूप चांगले असं सांगितलं, तर त्याच्यात आर्सेनिक म्हणजे सोमलामध्ये आर्सेनिक. तर हे उत्तेजक औषध आहे, त्याचं पोटेन्सी एवढी आहे की ते कफाचं शोषण करून टाकतं. या ठिकाणी काय झालेलं आहे आपण बघितलं, पल्मोनरी एडिमा, प्रोटीन लेड पल्मोनरी एडिमा फ्लुइड जे आहे ते आत शोषलं जातं आणि त्याच्यामुळे पल्मोनरी इन्सफिशियन्सी झालं. तर सोमलामध्ये ही ताकद आहे की ते अशा प्रकारचं जे फ्लुइड आहे वाळवून टाकतं, बाहेर ते काढून टाकणार नाही. पण याच्यामध्ये कसं आहे, सोमल, पंचसूत आणि समीर पन्नग हे जे 3 ड्रग्ज आहेत, मी हे जे सांगतो हे सगळा रेफरन्स तुम्हाला औषधी गुणधर्मशास्त्रामध्ये वाचता येईल की याच्यामध्ये सगळ्यात वाईट जो आहे तो समीर पन्नग आहे आणि सगळ्यात हार्श जे आहे ते मल्लसिंधूर आहे. सोमल हे ज्या ऑर्गनवर तुम्ही काम करणार आहात त्या फुफ्फुसांना इजा न देता तिथून तो कफ बाहेर काढणार आहे. पण पंचसूत आणि त्याच्यापेक्षा जास्त हे जे आहे मल्लसिंधूर ते मात्र अवयवाला पण थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पित्त प्रधान ज्या वेळेला प्रकृती आहे त्यावेळेला हे वापरताना कॉशियसली वापरायला पाहिजे किंवा दूध किंवा घृत अशा अन्नपानासमोर ते वापरलं पाहिजे. तर ही जी सगळी औषध किंवा श्वासकाची चिंतामणी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा प्राधान्याने अमृत भस्म आहे, सगळी औषध कांतलोहासारखं भस्म आहे, अशी सगळी भस्म आहे. ज्येष्ठ मधाचा काढा आहे, छागपय हे किंवा नागवल्लीचा सोलस, ह्या सगळ्यांच्या रसांमध्ये त्याला भावना देऊन तयार करायला सांगितलेलं आहे. तर ही आत्तिक अवस्थेमध्ये सगळी वापरायची औषधं 4 ते 8 दिवसापेक्षा जास्त वापरू शकतच नाही मुळात आपण औषध. तर ही सगळी आत्तिक अवस्थेची जी मॅनेजमेंट आहे ती आपण या माध्यमातून करू शकतो. मी असं नाही म्हणत की तुम्हाला ऑक्सिजन द्यावा लागणार नाहीये. मुळात ऑक्सिजन देणं ही काही मोनोपॉली एखाद्या शास्त्राची असू शकत नाहीये. तर आता ऑक्सिजन कमी पडतोय हे आम्हाला कळलेलं आहे, तर आम्ही ऑक्सिजन देऊन सुद्धा ही ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो. ऑक्सिजन बेडवरच्या रुग्णाला जे पुढच्या अवस्थेमध्ये चालेल त्यांना ARDS मधल्या अवस्थेमध्ये आपण या पद्धतीची औषधे देऊ शकतो का, तर निश्चित देऊ शकतो. आणि ती जी संप्राप्ती आहे ती आपल्या या पद्धतीच्या औषधाने भंग होऊ शकते. अजून याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सध्या वर्ल्ड वाईड चाललाय, तो म्हणजे कुर्कुमिन हे जे एक एक्स्ट्रॅक्ट आहे, तर त्या कुर्कुमिनचा वापर किंवा त्याच्यावर रिसर्च आता वर्ल्ड वाईड चालू आहे. Curcumin is a polyphenolic compound isolated from the rhizome of the turmeric plant, Curcuma longa. म्हणजे आपली जी हळद आहे त्या हळदीपासून हे स्वतंत्र केलेलं तत्व आहे. Curcumin has been characterized and studied thoroughly as a natural molecule with medicinal properties. Its tolerability and safety have been well documented with a maximum dose of 12 grams per day.
आता इट्स युजेस हॅव बीन डिस्क्राइब्ड ॲज, त्याचे जे उपयोग आहेत ते नीट ऐका काय सांगितलेले. इट्स युजेस हॅव बीन डिस्क्राइब्ड ॲज अँटी इन्फ्लमेटरी, अँटी कॅन्सर and antioxidant as well as antiviral. Curcumin has been suggested as a molecule with the potential to heal pulmonary edema and other injurious processes that led to lung fibrosis following COVID-19. म्हणजे कोविड-19 मुळे जे होणारं लंग फायब्रोसिस आहे त्याच्यामध्ये कुर्कुमिन चांगलं काम करू शकतं असं म्हणणं आहे. आणि लक्षात घ्या, शेवटच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला कोविडचा रुग्ण जातो त्यावेळेला अँटी कॅन्सरस औषधं वापरली गेलेली. ही काय वापरली गेलेली आहेत तर मगाशी जो आपण सायटोकाईन स्टॉर्मचा वापर उल्लेख केला त्याच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स जो असतो शरीराने दिलेला तो इतक्या प्रमाणामध्ये किंवा अनकंट्रोल्ड आहे. आणि ही अनकंट्रोल्ड वाढ जी आहे पेशींची हे कमी करायची ताकद कुठल्या औषधांमध्ये असते तर कॅन्सरवरच्या औषधांमध्ये असते. म्हणून सध्या लोक कोविड-19 ज्या वेळेला सायटोकाईन स्टॉर्मच्या कंडिशन मध्ये पोहोचतो त्यावेळेला कॅन्सर किंवा अँटी कॅन्सरवरची औषधं त्याच्यावर दिली. आणि असं हे संशोधन सांगतं आहे की कुर्कुमिन जे आहे हे अँटी कॅन्सरस आहे, अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटी व्हायरल आहे आणि ॲज वेल ॲज इट इज अँटी ऑक्सिडंट ऑल्सो. त्याच्यामुळं हे कॉम्बिनेशन आपल्याला जर हळदीच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर वापरायला काय हरकत आहे. फायटोफार्मा ही जी कंपनी आहे त्या कंपनीची एक ब्रांच नित्यम दीपकम नावाची कंपनी आहे. त्यांनी काय केलंय सिंगल ड्रग असं फॉर्म मध्ये आणलेले एकेका औषधाचं असं बनवलेलं आहे. असं फॉर्म मध्ये असल्यामुळे पोटेन्सी वाढतीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे होल ड्रग जे असतं ते वापरल्यावर त्यातला एखादा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल काढल्यानंतर होणारे साईड इफेक्ट जे आहेत किंवा काही डोसचे इश्यूज आहेत ते पण त्याच्यावर कमी होतात किंवा होत नाहीत. तर ह्यांनी हळदीचं असं बनवलेलं आहे आणि त्याला टर्मेगा असं म्हणतात, जे लिक्विड फॉर्म मध्ये येतं टर्मेगा. तर हे हळदीचं असं याच्यासारखंच त्यांनी गुडूचीचं पण असं बनवलेलं आहे, त्याला त्यांनी गिलोमिन असं म्हटलं. ही जी जोड गोळी आहे ना ही अशी आहे की ही ज्वरामध्ये पण तुम्ही देऊ शकता, श्वासामध्ये पण तुम्ही देऊ शकता. गुडूचीचं जर तुम्ही आपल्याकडं श्लेष्म शोणित विबंध प्रशमनानं असं म्हटलेलं आहे आणि फुफ्फुस कसं तयार होतं तर शोणित फेन प्रभाव फुफ्फुसा असं. ह्या सगळ्या उत्पत्तीपासूनचे जर आपण रेफरन्सेस लावले तर गुडूची ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कार्यकारी आहे, सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. आयुष मिनिस्टरनी पण गुडूचीवर भर दिलेला आहे. तर आपण हे गिलोमिन हे सुरुवातीपासून दिलं तरी कोणत्याही अवस्थेमध्ये अविरोधी आहे किंवा विरुद्ध ठरत नाहीये. हरिद्रा आपण पूर्ण त्याचे गुणधर्म आता बघितले. आपण अगदी अनंत काळापासून हरिद्रा ही अँटीसेप्टिक म्हणून वापरत आलेलो आहोत. इव्हन त्याच्यामध्ये काही पेन किलिंग करणारे घटक पण. तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन जर आपण डे फर्स्ट पासून वापरलं तर कदाचित हे खूप फ्रुटफुल उपयोगाला येऊ शकतं असं माझं हायपोथेटिकल आता मत आहे. आपण मी म्हटलो तसं अजून काही रुग्णांवर याचा परिणाम केलेला नाहीये, पाहिलेला नाहीये. पण टर्मेगा आणि गिलोमिन ह्याचं जर कॉम्बिनेशन आपण डे फर्स्ट पासून वापरत गेलो तर कदाचित पेशंट पुढच्या अवस्थेमध्ये जाणार नाही आणि जर तो त्या अवस्थेमध्ये चालला तरी त्याही अवस्थेमध्ये आपण यांचा ज्युडिशियस वापर करू शकतो आणि त्यांच्यावर कंट्रोल आणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण जो प्रोटोकॉल आपल्या कॉलेजच्या सेंटरसाठी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये या पद्धतीची सगळी औषधे सुरुवातीच्या काळामध्ये षडंग पानीय किंवा उष्णोदक, त्याच्यानंतर संशमनी वटी किंवा गुडूची घनवटी, महासुदर्शन काढा आणि आपण सीतोपलादी चूर्ण, त्याच्यानंतर गुडूची सत्व, अश्वगंधा आहे, यष्टीमधू आहे आणि त्याच्यामध्ये आपण महालक्ष्मी विलास आणि सुवर्ण सुक्षेकाचं कॉम्बिनेशन आहे. अशी पुढे आपण पहिल्यापासूनच द्यायचं ठरवलेलं आहे. ज्या वेळेला पेशंट सिव्हिअर कंडिशन मध्ये जातो त्यावेळेला त्याला मल्लसिंधूर किंवा समीर पन्नत अवेलेबिलिटीनुसार ऍड करायचं, त्याला शेवटपर्यंत लघुवशन ठेवायचं. मुगाचं कडण किंवा मुगाचं वरण, पातळ भात किंवा भाताची पेज अशा स्वरूपातला आहार त्याला द्यायचा. आणि योगाचा जो काही प्रोटोकॉल आपल्याला आयुष मिनिस्ट्री दिलेला आहे किंवा याच्यामध्ये एक आवेग प्रोनिंग म्हणून मॉडर्न सायन्सेसनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा पालथं झोपायचं 30 मिनिट ते 2 तास, त्याच्यानंतर राईट लॅटरल,
त्याच्यानंतर लेफ्ट लॅटरल, त्याच्यानंतर सुपाईन पोझिशन आणि त्याच्यानंतर पुन्हा पालथी झोपायचं. हे फ्रिक्वेंटली करणं, याला अवेक प्रोनिंग असं म्हटलं जातं. तर असा त्यांचा सायंटिस्ट लोकांचा अभ्यास आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही करत गेला तर शेवटच्या स्टेजमध्ये तुम्हाला जी व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट आहे ती लागणार नाही, आणि जरी लागली तरी तुम्ही त्याच्यातून आउट येऊ शकता. कारण आता आयसीयू मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर एखाद्या पेशंटला तुम्ही इंक्युबेट केलं आणि व्हेंटिलेटरवर घेतलं तर एक्स्ट्युबेट व्हायचे चान्सेस फक्त 5 ते 10% आहे. पण अवेक प्रोनिंग जर पहिल्यापासून आपण, अवेक प्रोनिंग मुळे काय होणार आहे तर तुमच्या छातीचे सगळेच्या सगळे मसल आहेत जे रेस्पिरेशन मध्ये कामाला येऊ शकतात, त्याचा वापर होणार आहे. अदरवाईज 65 to 70% मसल्सचा आपला डेली इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये उपयोग होत असतो. तर हे केल्यामुळे तेही मसल ऍक्टिव्हेट होतात उरलेले, आणि आपल्याला पुढची जी आहे किंवा लंग कॅपॅसिटी वाढली जाते, जास्त प्रमाणामध्ये आपण हवा आत घेऊ शकतो, आणि त्याच्यामुळे पुढची अवस्था येत नाही असं त्यांचं म्हणणं, किंवा आली तरी त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण एकत्रीकरण केलं तर मला असं वाटतं की आपण जे म्हटलं होतो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्वरावर फोकस करायचा, ज्वराचं लंघन असेल, पाचन असेल, नंतर विरेचन असेल, ही चिकित्सा करून जर पुढे उपद्रवाकडे जर गेला तर त्या उपद्रवाच्या अवस्थेमध्ये ही आपण जे सगळी आपल्या अर्थसंकल्पांची योजना सांगितली, आणि सुरुवातीपासून जर आपण गुरुची आणि हरिद्रा असं जर कॉम्बिनेशन त्या पेशंटमध्ये जर ठेवलं तर कदाचित आपण सायटोकाईन स्टॉर्म असेल किंवा पेशंट जो ARDS मध्ये जातो, पल्मोनरी फायब्रोसिस मध्ये जातो, तर त्याच्यामध्ये आपण जाण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. तर मला असं वाटतं की COVID-19, त्या COVID-19चं स्वरूप काय ऍक्च्युली, आणि आयुर्वेदाने सुरुवातीच्या पार्टमध्ये आपण हा विचार बघितला की कोणत्याही प्रकारचा आधुनिक शास्त्राचा आधार न घेता आपण त्याला काय पद्धतीने ट्रीट करू शकतो, आणि नंतर आपण COVID-19 बद्दल मॉडर्न सायन्स काय म्हणतं आणि त्याच्यावर आपण आपली औषधं कशी काम करू शकतात याचाही परामर्श घेतला. तर दोन्ही उत्तर आपली काही वेगवेगळी आलेली नाहीये, तर तेच उत्तर आहे. तर मला वाटतं की या चौकटीमधून आपण जर COVID-19चा विचार केला किंवा अशा पद्धतीनं भविष्यातही जे काही वेगळे वेगळे व्याधी आपल्यासमोर येतील त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर आपला हा एक दृष्टिकोन तयार होऊ शकतो. म्हणून मी जेवढं सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. कालच्या सारखंच हेही लेक्चर जे आहे ते YouTube चॅनलवर मी अपलोड करेन. थँक्यू.